जी तुझ्या चरणाजवळ येतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव प्रशंसा आदर आम्ही समर्पित करत, परमेश्वरा तुझ्या वचनाच्या द्वारे तम प्रत्येकांची तू भेट घे असे मी तुला विनंती करत आहोत. प्रभूजी तुझ्या वचनाच्या द्वारे परमेश्वरा ज्या गोष्टी आम्हाला प्रत्येकांना तू शिकू इच्छित आहे, ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये बदल तू करू इच्छित आहे, परमेश्वरा तुझ्या वचनाच्या द्वारे त्या प्रत्येक गोष्टीची आम्हाला प्रत्येकांना तू पूर्तता प्रदान कर. आणि परमेश्वरा तुझं वचन आम्हा प्रत्येकांसाठी परमेश्वरा नीतीचं शिक्षण देणारं, तुझं वचन सुधारणूक करणारं, तुझं वचन बदल घडून आणणारं, तुझं वचन आमच्या जीवनामध्ये बापा तुझ्या स्वर्गीय शांतीला, तुझ्या स्वर्गीय आनंदाला प्रदान करणारं तुझं वचन असं तू होऊ दे. प्रभूजी तुझ्या वचनाच्या द्वारे तुम्हा प्रत्येकांच्या मनाचा अंतकरणाचा विचाराचा ताबा तू घेतलास. प्रभूजी आम्ही प्रत्येक जण तुला धन्यवाद देतो. सर्व आदर, सर्व महिमा, सर्व प्रशंसा प्रभूजी आम्ही केवळ तुला देत आहोत. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन आमेन आमेन. जीसस हालेलुया. सर्वजण हालेलुया हालेलुया. सुप्रियानो या वेळामध्ये पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करत आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी आम्ही वाजूयात. प्रभूला धन्यवाद देऊया की त्या परमेश्वराने आम्हाला प्रत्येकांना त्याच्या पवित्र स्थानामध्ये प्रभूने त्याच्या गौरवासाठी, महिमेसाठी प्रभूने आम्हाला एकत्रित केलेला आहे. आजचा आपला जो विषय आहे, हा विषय प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी, त्याच प्रकारे आमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये हा विषय फार महत्वाचा ठरणार आहे. आम्ही व्यावसायिक असू, आम्ही नोकरदार असू, आम्ही विद्यार्थी असू, आम्ही गृहिणी असू, आम्ही कोणीही असू, प्रत्येक व्यक्तीसाठी हा विषय फार महत्वाचा ठरणार आहे. कारण या विषयावरती प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तो सक्सेस होणं किंवा तो यशस्वी होणं हे या गोष्टीवरती अवलंबून असतं. आणि म्हणून प्रियानो, हा विषय प्रत्येक व्यक्तीसाठी इतका महत्वाचा असताना मी विनंती करेल की आपण प्रत्येक जणांनी या विषयाकडे आपलं चित्त, आपलं मन आपण लावावं आणि या वचनाला तुम्ही आपल्या अंतकरणामध्ये तुम्ही साठवून आपलं जीवन तुम्ही प्रभूच्या वचनाच्या नुसार तुम्ही बदलावं, हीच अपेक्षा आजच्या या विषयानुसार, या वचनानुसार परमेश्वर आमच्या प्रत्येकांकडनं तो करत आहे. जो विषय आहे तो विषय आहे प्रिपरेशन, तयारी. तयारी तयारी. पवित्र शास्त्रामध्ये जर मी या विषयाला जर पाहिलं तर अनेक प्रकारच्या तयारी पवित्र शास्त्रामध्ये दर्शवलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या तयारी या गोष्टी दर्शवतात की ते काम, ते कार्य कोणत्या स्वरूपाने ते सिद्धीस गेलं किंवा ते काम कशा स्वरूपाने ते परिपूर्ण झालं. ज्या प्रकारे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की ज्या वेळेस परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केली, परमेश्वराने मनुष्याची निर्मिती करण्या अगोदर परमेश्वराने संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक एक वनस्पती, फळझाडे, प्रत्येक प्रकारच्या झाडांना आणि त्याच प्रकारे अन्नधान्यांच्या प्रत्येक झाडांना आणि त्या स्वरूपाने प्रत्येक पशु पक्षी या प्रत्येकांची निर्मिती परमेश्वराने अगोदर केली. ही परमेश्वराची तयारी मनुष्यासाठी आहे. हालेलुया. ही तयारी परमेश्वराची मनुष्यासाठी आहे की परमेश्वराने अगोदर मनुष्य तयार केला नाही आणि नंतरहून बाकीच्या गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या नाही. अगोदर परमेश्वराने आकाशातील सूर्य, चंद्र, तारे, पशु पक्षी, वनचर प्राणी, पाण्यातील प्रत्येक प्रकारचे प्रियानो जलचर प्राणी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारचे झाडे, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्यात आणि एक समृद्ध अशी बाग परमेश्वराने मनुष्यासाठी
तयार केली. आम्ही सर्वजण म्हणून या मनुष्यासाठी परमेश्वराने एदेन बाग तयार केली, तयार केली, तयार केली. आणि त्यानंतर परमेश्वराने मनुष्याची निर्मिती त्या बागेमध्ये परमेश्वराने केली. हालेलुया. सो परमेश्वर एक पद्धती अवलंबतो आणि तीच पद्धती परमेश्वराची आहे की तीच पद्धती परमेश्वराच्या विश्वासणाऱ्याने प्रत्येक व्यक्तीने ती पद्धती आपल्या जीवनामध्ये त्याने अवलंबन करावी. कारण प्रियांनो, परमेश्वराने जर मनुष्याची निर्मिती केली असती आणि नंतर बाकीची तयारी केली असती तर मनुष्याला किती गोष्टीला सामोरं जावं लागलं असतं. बरोबर आहे. त्याला खायला मिळालं नसतं, त्याला प्यायला पाणी मिळालं नसतं, कुठल्याही सुविधा त्याला मिळाल्या नसत्या, त्याला उन्हामध्ये फिरावं लागलं असतं. हालेलुया, हालेलुया. पण परमेश्वर, तो परमेश्वर आहे, तो जिवंत परमेश्वर, की त्याला माहिती की माझ्या हाताने बनवलेल्या मनुष्याला, त्या मनुष्याला कुठल्या प्रकारची, त्याला कुठल्याही समस्याला त्याला सामोरं जायला ती वेळ येऊ नये म्हणून परमेश्वराने प्रिपरेशन केलं, परमेश्वराने तयारी केली. सो आजच्या वेळामध्ये आम्हाला प्रत्येकांना सुद्धा तयारीची गरज आहे. आणि या तयारी संदर्भात पवित्र शास्त्रातील अनेक गोष्टी आम्ही पाहणार आहोत. या गोष्टीतून आम्हाला लक्षात येईल की ही तयारी किंवा प्रिपरेशन महत्वाचं का आहे. अनेक जणांनी प्रियानो वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपल्या घरी केलेलेच आहेत. काही जणांच्या घरी लग्नही झाले असतील, काही जणांनी वाढदिवसही केले असतील, काही जणांनी प्रियानो वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपल्या घरी किंवा बाहेर सुद्धा आयोजित केले असतील. प्रियानो, जर लग्नाचा एखादा कार्यक्रम करायचा आहे, लग्न सोहळ्यासाठी साधारणरित्या 1 महिन्याच्या अगोदरपासून प्रियानो वेगवेगळी तयारी सुरू होते. आणि ही तयारी आपल्या महाराष्ट्रामध्ये या स्वरूपाने सुरू होते की कपडे घेणे, अन्नधान्य विकत आणणे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची तयारी, जे कार्ड्स आहे ते कार्ड सुद्धा तयार करणं, लग्नपत्रिका ते वाटणं, लोकांना आमंत्रित करणं, आणि त्यानंतर होऊन सर्व एक एक गोष्टी तयारी झाल्यानंतर होऊन प्रियांनो ज्या दिवशी लग्नाचा दिवस आहे त्या दिवशी तो कार्यक्रम कसा होतो, थाटात होतो, चांगला होतो, व्यवस्थित होतो. पण एखादा लग्न की जे लग्न किंवा एक विवाह फक्त 2 किंवा 3 दिवसाच्या वेळेमध्ये, त्या अवधीमध्ये जर तो आयोजित केला जातो तर काय होतं, काय होतं, गोंधळ होतो. तो कार्यक्रम व्यवस्थित होतो का, मुळीच चांगला होत नाही. सो तुम्ही 1 महिने 2 महिने अगोदर आयोजित केलेलं विवाह सोहळा आणि 1 किंवा 2 दिवसावरती आयोजित केलेला विवाह सोहळा, या दोन्ही लग्नांना, या दोन्ही विवाह सोहळ्यांना तुम्ही कधीतरी गेलाच असाल, बरोबर. आणि या दोन्हीमध्ये एक फरक तुम्हाला नक्की जाणवला असेल की ज्याला अवधीने किंवा चांगल्या तयारीने एखादा विवाह करण्यात आला ते आमच्या आणखी स्मरणामध्ये आहे की तो कार्यक्रम कसा झाला, तो विवाह सोहळा कसा झाला. पण जो घाई गडबडीमध्ये झाला त्यामध्ये काय काय कमी पडलं, काय काय तारंबळ झाली, आम्हाला काय लक्षात राहिलं, झालेली तारंबळ, उडालेला गोंधळ, या गोष्टीची आम्हाला आठवण राहील, बरोबर. हालेलुया. म्हणजे कुठलंही काम, कुठलंही कार्य जर करायचंय तर त्यासाठी प्रिपरेशन, त्यासाठी तयारी गरजेची आहे. काय गरजेचं आहे, सर्वजण आणखी एकदा हालेलुया. सो तयारी गरजेची आहे. आणि आज जर आम्ही या वेळेनुसार किंवा या वचनानुसार जर आजचं वचन जर तुम्ही ऐकणार आहात तर प्रियांनो तुम्ही कायम कायम तयारीमध्ये तुम्ही असाल आणि प्रभू नक्की तुम्हाला घेऊन जाईल. हालेलुया, हालेलुया. सो आम्ही पवित्र शास्त्रामध्ये ज्या स्वरूपाने उत्पत्तीच्या 1ल्या अध्यायापासून मनुष्यासाठी परमेश्वराने केलेली तयारी आम्हाला लक्षात येते, ती परमेश्वराची तयारी आहे. त्यामध्ये कुठल्या प्रकारचा डाऊट नाही, कुठल्या प्रकारचं प्रियांनो कमतरता नाही. प्रत्येक गोष्ट परफेक्ट आहे, प्रत्येक गोष्ट आपल्या आपल्या जागी आहे आणि प्रत्येक गोष्टी मनुष्यासाठी प्रियांनो अगदी व्यवस्थित आहे, कारण परमेश्वराने ती मनुष्यासाठी केलेली तयारी आहे. हालेलुया. ती परमेश्वराची तयारी झाली.
आता आम्ही पाहूया पवित्र शास्त्रामध्ये की वेगवेगळ्या प्रकारच्या विविध प्रकारच्या पियानो तयारीला आम्हाला पाहायला मिळतं. एक तयारी आहे पियानो की ज्या वेळेस परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केल्यानंतर पियानो मनुष्य आपल्या जीवनामध्ये त्याने पातक केलं आणि पातक केल्यानंतर मनुष्य परमेश्वराच्या सानिध्यतेपासून तो दुरावला गेला आणि त्यानंतर पियानो मनुष्याचं जी पातक दुष्टाई आहे ती फार भयंकर वाढत गेली. आणि ही दुष्टाई वाढत गेल्यानंतर परमेश्वराने मनुष्याकडे पाहिलं, अवलोकन केलं आणि त्या वेळामध्ये परमेश्वराला सर्व पृथ्वीवरती पियानो दुष्टाई दिसली. पण पियानो एक व्यक्ती होता की तो व्यक्ती परमेश्वराच्या भयामध्ये चालणारा होता. त्याचं नाव होतं नोहा. हालेलुया. आणि जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये या व्यक्ती संदर्भात जर वाचलं तर पियानो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अध्याय 6 आणि वचन 1 ते 8 या गोष्टी आम्हाला नमूद केलेल्या आहे. आम्ही संपूर्ण तो भाग वाचणार नाही, मी थोडक्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला नमूद करू आणि त्यातून तुम्हाला त्या गोष्टी नक्की लक्षात येतील. कारण पियानो आपण प्रत्येक जण या गोष्टीचा अभ्यास आपण केलेला आहात, वाचलेला आहात, अनेक वेळेस देवाच्या वचनातून आपण ऐकलेलं आहे. जेनेसिस चॅप्टर 6 वर्स 1 to 8 या ठिकाणामध्ये पियानो मनुष्याची दुष्टाई आणि परमेश्वराने दिलेला अवधी, परमेश्वराने दिलेला वेळ या गोष्टी या वचनामध्ये दिलेल्या आहेत. परमेश्वराने मनुष्याकडे पाहिलं, परमेश्वराने पृथ्वीवर पाहिलं आणि परमेश्वराने पाहिल्यानंतर प्रत्येक मनुष्यामध्ये दुष्टाई दिसले, पाप दिसलं आणि त्या कारणाने परमेश्वराने नोहाला सांगितलं की मी 120 वर्षाचा मी अवधी देईल, 120 वर्षाचा मी काळ देईल. किती वर्ष? आणखी एकदा किती वर्ष म्हटलं परमेश्वर? 120 वर्ष. 120 वर्षाचा अवधी, 120 वर्षाचा काळ, 120 वर्षाचा मी समय तुम्हाला देणार आहे. आणि त्या वेळामध्ये जो तयार होईल, जो स्वतःला प्रिपेअर करेल, जो स्वतःला आपल्या दुष्टाईपासून स्वतःला वेगळं करेल आणि मी दिलेल्या 120 वर्षाच्या काळामध्ये जर आपल्याला बदलवेल तर नक्की मी त्याचा बचाव करेल. पण प्रियानो आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं की नोहा आणि नोहाच्या परिवारा व्यतिरिक्त प्रियानो परमेश्वराला कोणीही चांगलं दिसलं नाही, परमेश्वराचं भय बाळगणारा दिसला नाही. आणि म्हणून परमेश्वराने ठरवलं की आता नोहा तू काय कर, तू आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी आणि मी पाठवेल त्या सर्व पशु पक्ष्यांसाठी एक तारू तू तयार कर. सो आम्हाला पाहायला मिळतं की 120 वर्षाची ही तयारी आहे. किती वर्षाची? 120 वर्षाची तयारी. आम्ही सर्वजण म्हणूया 120 वर्षाची तयारी. सो पियानो आम्हाला तयारी करायला किती अवधी पाहिजे, किती वेळ पाहिजे? तयारी करायला आम्हाला किती वेळ पाहिजे? ओके, 4 महिने 5 महिने. आम्हाला जर कुठं जायचंय, विदेशात जर जायचंय तर आम्ही किती वेळ घेऊ? एखादा महिना. आपली लिस्ट मोठी तयार होईल, काय काय आपल्याला सोबत न्यायचंय, ती तयारी आहे. पण पियानो आम्ही पाहतो की ज्या वेळेस नोहाने या तारूची त्यांनी बांधणी करायला सुरुवात केली, या तारूबद्दल जी गोष्ट नमूद केलेली आहे की त्याची लांबी, त्याची रुंदी, त्याची खोली, त्याची उंची, किती मजल्यामध्ये तो तारू बनवायचा, या सर्व गोष्टी परमेश्वराने नोहाला सांगितल्या. आणि नोहाने त्या स्वरूपाने पियानो त्या तारूची रचना केली, त्याची बांधणी केली, तो तारू त्याने तयार केला. आणि वचन जर आम्ही वाचलं तर पियानो या वेळामध्ये या पृथ्वीवरती जे होते महाकाय या भूतलावरती होते. महाकाय यांना नेफिलिम म्हणलं जातं. आणि हे नेफिलिम कदाचित यांनी सुद्धा नोहा आणि नोहाच्या परिवाराला त्रास दिला असेल. हालेलुया. हे नेफिलिम, हे महाकाय असलेले पियानो हे व्यक्ती यांनी सुद्धा नोहा आणि नोहाच्या परिवाराला सुद्धा त्रास दिला असेल की नोहा ज्या वेळेस तारू बांधत असेल पियानो, त्या तारूची तयारी नोहा करत असेल, त्या वेळामध्ये पियानो अनेक अडखळणं सुद्धा नोहाला आणि नोहाच्या परिवाराला झाले असेल. पण नोहाने त्याचं काम थांबवलं का? नोहाने त्याचं काम पुढे ठेवलं, त्याने त्याचं काम चालू ठेवलं. आम्ही सर्वजण म्हणूया नोहाने आपलं काम चालू ठेवलं. हालेलुया.
आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रियांनो या गोष्टीतून एक गोष्ट आम्हाला लक्षात येते की आम्ही सुद्धा ज्यावेळेस विश्वासामध्ये आम्ही राहतो, विश्वासाचा तारू आम्ही बांधतो प्रियांनो, त्या वेळामध्ये आम्हाला त्रास देणारा कुठल्या व्यक्तीकडे आम्हाला लक्ष द्यायचं नाही, तर आमचा विश्वासाचा तारू आम्हाला रोज आणि रोज बांधत राहायचा. आमचं आयुष्य प्रियांनो हे 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, फार तर फार 80 वर्षाचं वय आमचं आयुष्य या जगामध्ये असेल. या वेळामध्ये आम्हाला आमच्या प्रत्येकांचं विश्वासाचा तारू नक्कीच बांधायचा आहे की ज्याद्वारे प्रियांनो आम्ही प्रत्येक जण तरल्या जाऊ, आम्ही प्रत्येक जण विश्वासामध्ये शेवटपर्यंत टिकून राहू आणि त्याद्वारे मी आणि माझा परिवार नक्की वाचवला जाईल. हालेलुया. संकट येतील प्रियांनो, अडचणी नक्की येतील, पण प्रियांनो प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया. या ठिकाणामध्ये मी पाहतो की ज्या वेळेस नोहाला त्या तारूची रचना सांगितली, नोहाने ते काम सातत्याने चालू ठेवलं आणि वचनामध्ये मला पाहायला मिळतं की वचन उत्पत्ती याचा अध्याय 6 आणि वचन 9 पासून आम्ही वाचूयात प्लीज. जेनेसिस चॅप्टर 6 वर्स 9 ऑनवर्ड्स. नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. नोहाला शेम, हाम व याफेत असे 3 मुलगे झाले. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती, ती जातजुलुमाने भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले, तो पहा ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांनी आपली चालचलणूक बिघडविली होती. ओके, या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रियांनो नोहाने ज्यावेळेस तारू बांधायला सुरुवात केली त्या वेळामध्ये परमेश्वराने संपूर्ण पृथ्वीकडे अवलोकन केलं, परमेश्वराने पृथ्वीला जाचलं, परमेश्वराने पृथ्वीला पाहिलं आणि वचन आम्हाला सांगतं की त्या वेळामध्ये सर्व पृथ्वी वरती असलेल्या प्राणी मात्रांनी आपली चाल चलवणूक बिघडविली होती. जी चाल किंवा जी रीत किंवा जी पद्धती परमेश्वराने मनुष्याला प्राण्यांना दिलेली होती, ती पद्धती ती रीत मनुष्याने प्राण्याने बिघडवली होती. आणि त्याच कारणाने परमेश्वराने काय केलं, पृथ्वीचा, मनुष्य मात्रांचा आणि त्याच प्रकारे प्राण्यांचा, प्रत्येकांचा परमेश्वराने नाश केला. आणि या शेवटच्या दिवसामध्ये आम्ही पाहतो की मनुष्याने आणि प्राण्यांनी सुद्धा आपली चाल चलवणूक पूर्णपणे बिघडून टाकलेली आहे. आणि त्या कारणाने परमेश्वराने सांगितल्यानुसार की ज्या प्रकारे आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की या पृथ्वीचा जो नाश आहे तो शेवटला नाश अग्नीने होणार आहे, गंधकाने तो नाश होणार आहे. तर प्रियांनो तेच लोक बचावल्या जाणार आहे की जे आपलं आत्मिक तारू ते बांधतील, आत्मिकरित्या जे तयार राहतील, आत्मिकरित्या जे स्वतःला प्रिपेअर करतील प्रभूच्या दुसऱ्या आगमनासाठी. ती प्रत्येक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर घेतली जाईल. हालेलुया. सो त्याने आम्हाला हा अवधी दिलेला आहे, त्याने आम्हाला हा वेळ दिलेला आहे की आम्ही स्वतःला तयार करावं, आम्ही स्वतःला प्रिपेअर करावं. ही वेळ कधी संपेल प्रियानो मला माहिती नाही, पण परमेश्वराने ज्या स्वरूपाने 120 वर्षाचा काळ, 120 वर्षाचा समय परमेश्वराने नोहाच्या वेळामध्ये दिला, प्रियानो त्या स्वरूपाने परमेश्वराने आता आम्हाला काही वेळ दिलेला आहे. तो वेळ कधी संपेल आम्हाला माहिती नाही, पण आम्हाला तयार राहणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्हाला तयार राहणं आवश्यक आहे. सो नोहाची तयारी आम्ही पाहिली. त्यानंतर आणखी एक तयारी आम्हाला पाहायला मिळते. ही तयारी आहे प्रियांनो पवित्र शास्त्रातील अब्राहम, इसाक यांच्या संदर्भात की ज्या वेळेस परमेश्वराने अब्राहमाला त्याच्या 100व्या वर्षी एक पुत्र दिला, त्याचं नाव इसाक आहे. आणि या इसाकाला परमेश्वराने दिल्यानंतर परमेश्वराने अब्राहमाला कसोटीस लावलं आणि त्याला कसोटीस लावल्यानंतर पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने त्याला जी गोष्ट नमूद केली, वचन आम्ही वाचूया. उत्पत्ती याचा अध्याय 22 वचन 1-2 आम्ही वाचणार आहोत. जेनेसिस चॅप्टर 22 वर्स 1 and 2. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लाविले. त्याने अब्रामा अशी हाक मारिली, तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून
आपल्या गाढवावर खोगीर घातले. आपल्या बरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. 3 दिवशी अब्रामाने दृष्टीवर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा. मुलगा व मी पलीकडे जातो व देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. ओके, या वचनामध्ये एक गोष्ट मला लक्षात येते की प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वराने अब्रामाला कसोटीस लावलं, अब्रामाने आपलं काम त्याने ज्या स्वरूपाने केलं, या गोष्टी या वचनामध्ये नमूद केलेल्या आहेत. अब्रामाला परमेश्वराने कसोटीस लावलं. देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशाचा आणि मी तुला सांगेल त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. परमेश्वराने ही आज्ञा अब्रामाला दिली आणि अब्रामाने ती आज्ञा परमेश्वराची मान्य केली. अब्रामाने कोणत्याही स्वरूपाचं कारण त्याने दिलं नाही. परमेश्वराने सांगितलं आणि अब्रामाने ती गोष्ट मान्य केली. अब्राम त्यानुसार कृतीला तो आपल्या जीवनामध्ये करतो. वचन आम्हाला सांगतं की तेव्हा अब्रामाने मोठ्या पाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले. आपल्या बरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. ही अब्रामाची तयारी आहे आपल्या मुलाला अर्पण करण्यासंदर्भातची. हालेलुया, अब्रामाची तयारी. आम्ही सर्वजण म्हणूया अब्रामाची तयारी. ही तयारी कशासाठी आहे? कशासाठी आहे? आपल्या एकुलत्या एका मुलाला अर्पण करायचंय प्रियांनो, की त्याचा एकुलता एक मुलगा आहे. त्या एकुलत्या एका मुलाला अर्पण करण्यासाठी सुद्धा त्याने तयारी केली. कदाचित त्याचं हृदय, त्याचं अंतःकरण कदाचित दुःखीही असेल, पण परमेश्वराची आज्ञा ही प्रायोरिटी आहे, प्राधान्य आहे. ही गोष्ट त्यातून आम्हाला लक्षात येते. प्रियांनो, जरी तो एक मनुष्य आहे, जरी तो एक बाप आहे, पण परमेश्वराची आज्ञा प्रथम आहे. ही गोष्ट या वचनातून आम्हाला लक्षात येते. पण प्रियांनो, त्याने तयारी केली. त्याने, वचन आम्हाला सांगतं, तो मोठ्या पाटे सुटून आपल्या गाढवावर खोगीर घातले. आपल्या बरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. त्याची तयारी आम्हाला या वचनातून लक्षात येते. त्याने तयारी केली आपल्या एकुलत्या एका मुलाला अर्पण करण्यासाठी, जे त्याच्यासाठी प्रिय आहे, त्याच्यासाठी जवळच आहे. प्रियांनो, असं अर्पण परमेश्वराला करावं यासाठी सुद्धा त्याने तयारी केली. हालेलुया, हालेलुया. प्रिय वस्तू, प्रिय गोष्ट, प्रिय व्यक्ती अर्पण करावी यासाठी जर तयारी तो करतोय, तर प्रियांनो आम्हाला सुद्धा तयारी करणं गरजेची आहे. ही तयारी फार गरजेची आहे. जर तयारी नाही तर प्रियांनो कोणतंही काम व्यवस्थित होऊ शकत नाही. या अध्यायामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या विश्वासाचं प्रियांनो प्रचिती या वचनातून आम्हाला मिळते. अब्रामाने आपल्या सेवकांना काय सांगितलं? त्याने आपल्या सेवकांना सांगितलं की अब्राम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा. मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. साधारणरित्या हे वचन जर आम्ही वाचलं तर प्रियांनो आम्हाला साधारण वाक्य वाटतं, पण प्रियांनो या वचनामध्ये एक विश्वास आहे. आम्ही जातो आणि परत येतो. हालेलुया. आम्ही जातो आणि परत येतो. परमेश्वराची उपासना करून परत येतो. अब्रामाला माहिती आहे की माझ्या मुलाला परमेश्वराला होम अर्पण करायचंय, पण तो परमेश्वर त्याला सुद्धा जिवंत करण्याचं सामर्थ्य परमेश्वरामध्ये आहे. तो परमेश्वर माझ्या मुलाला, माझ्या एकुलता एका मुलाला परमेश्वर पुन्हा जिवंत करेल आणि तो परमेश्वर आम्ही दोघेही परत या ठिकाणामध्ये तुमच्याकडे येऊ. प्रियांनो, हा विश्वास त्या वचनातून आम्हाला पाहायला मिळतो. पण ती तयारी फार महत्वाची आहे. प्रिपरेशन फार महत्वाचं आहे. जर तयारी नाही तर प्रियांनो त्याचा विश्वास सुद्धा आम्हाला त्या ठिकाणामध्ये पाहायला मिळत नाही. त्याने तयारी केली. तो पहाटे सुटला. त्याने जे इंधनासाठी लागणारे जे लाकडं आहे ते फोडून आपल्या बरोबर त्याने घेतली. आपल्या सेवकांना आपल्या बरोबर घेतलं. त्याने ती तयारी केली. प्रियांनो, ती तयारी, या गोष्टी आम्हाला पुढे पाहायला मिळतात. त्याने आपल्या सेवकांना म्हणलं की तुम्ही इथेच थांबा, या गाढवाजवळ तुम्ही थांबा. आम्ही पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून आम्ही तुमच्याकडे
परत येतो तेव्हा अब्रामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसाक याच्या पाठीवर ठेवले आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राम यास म्हणले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हणले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? प्रियांनो, हा प्रश्न ज्यावेळेस अब्रामाला विचारण्यात आला असेल त्या वेळामध्ये अब्रामाला माहिती होतं, पण इसाकाला माहिती नव्हतं. ती वेळ किंवा तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर जर आम्ही आणला तर प्रियांनो, आम्ही समजू शकतो. एक आई असणं, एक बाप असणं, त्या व्यक्तीला ही गोष्ट चांगली समजू शकते की आता काय करायचंय हे फक्त त्या अब्रामाला माहितीये, इसाकाला माहिती नाही. पण प्रियांनो, ज्या वेळामध्ये इसाकाने हा प्रश्न केला त्या वेळामध्ये अब्रामाच्या मनावरती, त्याच्या हृदयावरती प्रियांनो, ती तलवार नक्की चालल्या गेली असेल की मला काय करायचंय मला माहितीये, पण माझ्या मुलाला मी काय करणार आहे हे माझ्या मुलाला माहिती नाहीये. पण त्या ठिकाणामध्ये एक विश्वास आम्हाला आणखी पाहायला मिळतो. तो विश्वास की अब्राम त्याला म्हणतो, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. ते दोघे बरोबर चालले. हालेलुया. अब्रामाने त्याला म्हणलं की परमेश्वर आम्हाला काय करून देईल? होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. तयारी जर आहे तर परमेश्वर अर्पणासाठी कोकरू सुद्धा नक्की तयार तो आमच्यासाठी देतो, जर तयारी आहे तर. हालेलुया. अब्राम उठला आणि गेला असं नाही. अब्रामाने सकाळी उठला, लाकडं आपल्या बरोबर घेतले, इंधन आपल्या बरोबर घेतलं, सुरा त्याने आपल्या बरोबर घेतला, आपले दास त्याने आपल्या बरोबर घेतले आणि गाढवावरती प्रियांनो ते प्रवास करून गेले. वचन सांगतं की 3 दिवस, किती लांबचा प्रवास ते करून गेले असतील. 3ऱ्या दिवशी म्हणलंय. आणि तो प्रवास करून गेल्यानंतर प्रियांनो त्याने त्या मोराय पर्वतावरती तो गेला आणि त्या ठिकाणामध्ये त्याने वेदी रचली. ही सुद्धा त्याची तयारी आहे. आणि ही तयारी त्याने केल्यानंतर प्रियांनो ती वेदी त्याने रचली. वेदी रचल्यानंतर प्रियांनो त्यावरती वचन 9 आम्ही वाचूया प्लीज. वचन 9. देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा अब्रामाने तेथे वेदी उभारली, तिजवर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसाक यास बांधून वेदीवरच्या लाकडावर ठेविले. मग अब्रामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्रामा, अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. हालेलुया. हालेलुया. या वचनामध्ये मी पाहतो की ज्या वेळेस अब्रामाने विश्वासाने आपल्या मुलाला सांगितलं, तो विश्वास पुढे खरा होताना आम्हाला पाहायला मिळतो. ते शब्द खरे होताना आम्हाला पाहायला मिळतात. ते शब्द जिवंत होताना आम्हाला पाहायला मिळतात. ज्या वेळामध्ये अब्रामाने ती वेदी रचली, त्या वेदीवरती आपल्या पुत्राला म्हणजे इसाकाला त्याने बांधून वेदीवरच्या लाकडावर ठेवले. प्रियांनो, एक बाप म्हणून अब्रामाच्या मनावरती कोणत्या गोष्टीला तो प्रियांनो तो सामोरं जात असेल यातून आम्हाला लक्षात येतं. एकीकडे तो बाप आहे, एकीकडे देवाची आज्ञा मानणारा तो एक विश्वासू व्यक्ती आहे. परमेश्वराने ज्यावेळेस त्याला पाचरण केलं प्रियांनो, त्या पाचरणाच्या वेळामध्ये परमेश्वराने त्याच्या बरोबर केलेला जो करार वाचा आहे, ती वाचा जर आम्ही स्मरण केली तर परमेश्वराने सांगितलं होतं की मी तुझी संतती आकाशातील ताऱ्या इतकी आणि वाळूच्या रचकणा इतकी मी तुझी संतती करेन. एक गोष्ट मी तुम्हाला नमूद करतो या ठिकाणी, या 2 उपमा का बरं देण्यात आल्या? कधी जसं सांगितलंय की मोजता येऊ शकत नाही. आकाशातील तारे हे इसाकाची संतती आहे आणि वाळूची रचकण हे इस्माईलची संतती आहे. सो परमेश्वराचे लोक, त्याची संतती ही स्वर्गीय संतती आहे, उंच राहणारी परमेश्वराची निवडलेली संतती आहे. हालेलुया.
हालेलुया. सो ज्यावेळेस इसाकाला अब्राम अर्पण करत असतील प्रियांनो, त्या वेळामध्ये या गोष्टी अब्रामाला स्मरण येत नसतील का? या गोष्टीची आठवण अब्रामाला येत नसेल का की परमेश्वरा तू तर मला असे करार माझ्या बरोबर तू केलेला आहे की माझी संतती आकाशातील ताऱ्या इतकी आणि वाळूच्या रजकणा इतकी माझी संतती होईल. परमेश्वरा ती वाचा तू करार कुठे गेला? पण परमेश्वरावरती जो विश्वास आहे तो अब्रामाकडनं आम्ही शिकला पाहिजे. प्रिया, परमेश्वराची आज्ञा पालन करणं हे अब्रामाकडनं आम्ही शिकलं पाहिजे. आणि अब्रामाने परमेश्वराची आज्ञा आपल्या जीवनामध्ये परिपूर्णतेने त्याने केली. वचन आम्हाला सांगतं की ज्यावेळेस त्याने त्याच्या मुलाला त्याने त्या वेदीवरती बांधून ठेवलं, मग अब्रामाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला, तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, अब्रामा अब्रामा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला घेऊन चालणार आहे हे मला कळले. प्रियांनो, अब्रामाने जी तयारी केली त्या तयारीतून आम्हाला पाहायला मिळतं की आपली प्रिय व्यक्ती देवाला देण्यासाठी सुद्धा त्याने तयारी केली. आणि त्या तयारीनुसार प्रियांनो त्याने ती तयारी जशी परमेश्वराने आज्ञा दिली त्या दिवसापासून ती त्याने तयारी सुरू केली. यातून सुद्धा आम्हाला ही गोष्ट लक्षात येते. त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं नाही. ती गोष्ट त्याने प्रियांनो दुरावली नाही, तर ती गोष्ट स्वीकारून त्यानुसार तो तयारीला लागला. आपली प्रिय व्यक्ती, प्रिय गोष्ट परमेश्वराला समर्पित करण्यासाठीची तयारी. हालेलुया, हालेलुया. इतकी प्रिय गोष्ट तर परमेश्वराने आमच्याकडनं कधीच मागितली नाही. मागितली का? हालेलुया. परमेश्वर मागत नाही, कारण त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी देऊन त्याने दाखवलं की तो मनुष्यावरती किती प्रेम करतो. हालेलुया. पण एक गोष्ट ही सुद्धा आहे की परमेश्वर जर आपल्या एकुलता एक पुत्रावरती जर तो दया करू शकत नाही तर आमच्यावरती तो करेल का? त्याच्यावरती त्याने पाप आणलं, त्याच्यावरती पाप लादलं आणि त्याला वधस्तंभावरती अर्पण केलं. आम्ही पाप घेऊन त्याच्याकडे जाऊ शकत नाही. तो त्या वेळामध्ये आमच्यावरती दया माया करेल ही अपेक्षा मुळीच करता कामा नये. जर तो कृपाळू आहे, जर तो दयाळू आहे, तर त्याच्यासाठीची एक वेळ आहे आणि ती वेळ म्हणजे आमची तयारीची वेळ आहे. आता जर आम्ही क्षमा मिळून घेतली, आता जर पापातून मुक्तता आम्ही मिळून घेतली, आता जर आम्हाला उद्धार मिळाला, आता जर आम्हाला तारण मिळालं, तरच प्रियांनो आम्ही प्रभू बरोबर घेतले जाऊ. हालेलुया. सो ही वेळ आहे तयारीची, ही वेळ आहे प्रिपरेशनची. आणि जर आम्ही तयारी करत नाही तर गोंधळ उडाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. अब्रामाने प्रॉपर तयारी केली आणि ही एकदम प्रॉपर तयारी आम्हाला दर्शवते की परमेश्वरा संदर्भात प्रियांनो एक गोष्ट जे वचन तो बोलून दाखवतो प्रियांनो, ज्या गोष्टी त्यांच्या संभाषणातून येतात प्रियांनो त्या गोष्टी आम्हाला लक्षात येतात. त्याने विश्वासाने दासांना सांगितलं, त्याने विश्वासाने आपल्या पुत्राला सांगितलं आणि परमेश्वराने विश्वासाने त्याला एक कोकरू सुद्धा दिला. हालेलुया. बी प्रिपेअर. तयार असा. परमेश्वर तुमच्यासाठी कोकरू त्याने त्या वधस्तंभावरती दिलेला आहे. हालेलुया. देवाचा कोकरू प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती त्याने अर्पिलेला आहे. आता आम्हाला प्रत्येकाला तयार व्हायचंय. सो त्या ठिकाणामध्ये आम्ही वचन पाहतो 14 वचन. आणि अब्रामाने त्या ठिकाणचे नाव यावे इरे पाहून, परमेश्वर पाहून देईल असं ठेविले. यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. सो त्या ठिकाणामध्ये प्रियानो परमेश्वराने अब्रामाला एक कोकरू दिलं आणि त्यानुसार प्रियानो त्या ठिकाणाला काय नाव देण्यात आलं? याहवे इरे. काय नाव दिलं? सर्वजण बोलूया, याहवे इरे, याहवे इरे, याहवे इरे. सो जर तुम्ही परमेश्वराला तयारीने प्रत्येक गोष्ट जर तुम्ही देता तर परमेश्वर तुमच्यासाठी सुद्धा प्रियांनो याहवे इरे परमेश्वर तुमच्यासाठी सुद्धा प्रत्येक गोष्ट तो पाहून देईल. हालेलुया. पण त्यासाठी तयारी गरजेची आहे. आणखी एक तयारी आम्ही पाहूया. ही तयारी आहे प्रियांनो इस्रायल लोकांची. ज्यावेळेस
परमेश्वर इस्रायल लोकांना 430 वर्षाचा जो काळ आहे तो काळ संपल्यानंतर वचन आम्हाला सांगतं की ज्या रात्री तो वेळ संपला त्याच रात्री परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर आणलं. 430 वर्षाच्या त्या वेळा नंतरहून परमेश्वराने या सर्व गोष्टी अगोदरच अब्राम, त्यानंतर इसाक, याकोब, मोशेला या गोष्टी परमेश्वराने स्पष्ट केलेल्या आहेत. आणि या गोष्टी परमेश्वराने सांगितलेल्या असताना प्रियानो वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढण्या अगोदर इस्रायल लोकांनी मोशेने जसं सांगितलं त्यानुसार इस्रायल लोकांनी तयारी केली. आम्ही सर्वजण म्हणूया इस्रायल लोकांनी तयारी केली. कशाची तयारी केली? त्यांना वाटचाल करण्यासाठीची त्यांनी तयारी केली. जी वाटचाल की आता त्यांना मिस्र देश सोडायचा आहे आणि इस्रायलाची वाटचाल त्यांना करायची, कनान देशाकडे त्यांना वाटचाल करायची, त्यापूर्वी त्यांनी तयारी केली. ती तयारी जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिली तर पियांनो एक वचन आम्ही वाचूया. निर्गमाचं पुस्तक याचा अध्याय 11 आणि वचन 1 ते 3 आम्ही वाचणार आहोत. एक्सोडस चॅप्टर 11 वर्स 1 to 3. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, मी फारोवर व मिस्र देशावर आणखी एक पिढा आणीन, त्यानंतर तुम्हाला येथून जाऊ देईल आणि तो जाऊ देताना तुम्हाला येथून कायमचे घालवून देईल. तू लोकांना सांगून ठेव की प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्या चांदीचे दागिने मागून घ्यावे. ह्या तऱ्हेने मिस्री लोकांची इस्रायल लोकांवर कृपादृष्टी होईल. असे परमेश्वराने केले. तशात मिस्र देशात फारोचे सेवक आणि सामान्य लोक यांच्या दृष्टीने मोशे हा पुरुष अति थोर होता. ओके प्रियानो, या वचनाला ज्या स्वरूपाने मी वाचतो की ही शेवटली पिढा मिस्रावरती येणार आणि या पिढेमधून परमेश्वर त्याच्या लोकांचा बचाव करणार. या सर्व गोष्टी परमेश्वराने मोशेला नमूद केल्या आणि मोशेने आपल्या लोकांना या गोष्टी सांगितल्या की आता मिस्रावरती जी पिढा येणार आहे ही पिढा, या पिढेतून परमेश्वर आपल्या लोकांचा बचाव करणार आहे की ज्या घरावरती कोकऱ्याचं रक्त लावलेलं असेल त्या घरावरती परमेश्वराचा तो दूत आहे त्या वाटेने जाईल. त्या वेळामध्ये ज्या घरावरती रक्त असेल बाह्यावरती आणि कपाळपट्टीवरती त्या प्रत्येक घराचं परमेश्वर बचाव करेल. पण ज्या घरावरती रक्त नसेल, ती खून नसेल, त्या घरातला प्रथम वत्स असेल, प्रथम पुत्र असेल, परमेश्वर त्याला मारून टाकेल. सो यातून आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की ज्या वेळेस परमेश्वराने या गोष्टी मोशेला सांगितल्या पियांनो, त्याचबरोबर आणखी गोष्ट परमेश्वराने मोशेला सांगितली की तू काय कर, आपल्या लोकांना सांगू ठेव की प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचे दागिने मागून घ्यावे. काय घ्यायचं? काय मागून घ्यायचं? थोडं जोरात बोला. ओके. सो ज्यावेळेस ही गोष्ट मोशेने परमेश्वराच्या आज्ञेनुसार इस्रायल लोकांना सांगितली पियानो, त्या वेळामध्ये ह्या लोकांनी ही तयारी केली. ही तयारी कशासाठी होती माहितीये? आम्ही आणखी एक वचन वाचूया. निर्गम याचा अध्याय 3 आणि वचन 21 आणि 22 या ठिकाणामध्ये परमेश्वराने मोशेला ज्या वेळेस पाचारण केलं, या पाचारणाच्या वेळामध्येच ही गोष्ट परमेश्वराने मोशेला सांगितली. परमेश्वराला माहिती की त्याचा प्लॅन काय आहे, तो काय करणार आहे, ही प्रत्येक गोष्ट त्याला अगोदरच माहिती आहे आणि तो या गोष्टी आपल्या लोकांना नक्की सांगतो. काय काय घटना आणि कोणत्या कोणत्या गोष्टी घडणार आहेत या प्रत्येक गोष्टी परमेश्वराला माहिती असतात आणि म्हणून परमेश्वराने मोशेला या गोष्टी अगोदरच स्पष्ट केल्या. वचन आम्ही वाचूयात. एक्सोडस चॅप्टर 3 वर्स 21 and 22. निर्गम 3 अध्याय वचन 21 आणि 22. आणि या लोकांवर मिस्री लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन, म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही. तर तुमची प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीपासून व आपल्या घरात बिऱ्हाड करून राहणाऱ्या स्त्रीपासून सोन्या रुपयाचे अलंकार व पोशाख मागून घेईल. ते तुम्ही आपल्या मुलामुलीस घालाल. या प्रकारे तुम्ही मिस्री लोकांस लुटाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. सो या वचनामध्ये ज्यावेळेस परमेश्वराने मोशेला पाचारण केलं, त्या पाचारणाच्या वेळातच परमेश्वराने सर्व प्लॅन, हा मास्टर प्लॅन फक्त मोशेला माहिती होता. परमेश्वराने त्या सर्व प्लॅनला परमेश्वराने मोशेला विधित केलं होतं, सांगितलं होतं आणि त्यानुसार मोशे सुद्धा प्रिपेअर झाला. सुरुवातीला तो तयार झाला नाही, पण नंतर पाहतो की तो तयार होत गेला. हालेलुया. अनेक वेळेस आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेस तयार होत नाही.
काही व्यक्तींची अशी तयारी असते, काही जणांची अशी वृत्ती असते की सुरुवातीला काय म्हणलं तर सुरुवात कशापासून होते? नको, नाही, जमणार नाही, होणार नाही. हालेलुया, हालेलुया. किती जणांचा अनुभव आहे हा? अनुभव विचारतोय हा. तुम्ही करता हे नाही विचारा तुम्ही. हालेलुया, हालेलुया. सो अनेक वेळेस सुरुवात मनुष्याच्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टीपासून होते आणि मोशेला ज्यावेळेस परमेश्वराने पाचारण केलं त्यावेळामध्ये मोशेने सुद्धा पियानो नकाराच्या सुरुवातीने पियानो त्याची सुरुवात त्याने केली नकारात्मक. पण आम्ही पाहतो की पण परमेश्वर ज्याला निवडायचं राहतं, ज्याला जबाबदारी द्यायची असते, परमेश्वर त्याला कशी पण ती जबाबदारी देतो. हालेलुया. त्याला ती जबाबदारी परमेश्वर देतो म्हणजे देतोच. आम्ही किती नाकारलं, किती जरी आम्ही इच्छा नसताना ती गोष्ट आम्हाला वाटतं की नकोच, मी करू शकणार नाही, पण परमेश्वराने जर ठरवलंय, एकतर गोडीने नाहीतर मग बळजबरीने तरी, त्यापेक्षा मग आम्ही गोडीने सकारात्मक ती गोष्ट स्वीकारली, होकारात्मक जर ती गोष्ट स्वीकारली तर चांगलीच आहे ना. हालेलुया. पण मोशेला माहिती होतं की मला या गोष्टी इतक्या सहजासहजी मला मिळणार नाही, सहजासहजी मी ही गोष्ट करू शकणार नाही. कारण मोशेने इस्रायल लोकांना पाहिलं होतं, मोशेने फारोला सुद्धा अनुभवलेलं होतं, मोशेला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. पण प्रियानो, त्या पाचारणाच्या अगोदर 40 वर्ष त्याने जे काम त्याने केलं त्या गोष्टीतून आम्हाला लक्षात येतं की 40 वर्ष तो भटकंतीमध्येच होता. रानामध्ये काय करत होता तो? काय करत होता? रानामध्ये तो भटकंती करत होता. वचन आम्हाला सांगतं की तो मेंढर चारत होता आपल्या सासऱ्याच्या. त्याला माहिती नव्हतं की काय करायचं, पण परमेश्वराने त्या कामामध्येच त्याला पाचारण केलं. हालेलुया, हालेलुया. त्या वेळामध्येच परमेश्वराने त्याला पाचारण केलं. असं कधीच होत नाही. आम्हाला वाटत असेल की नाही, मी आता प्रार्थना करेल मग परमेश्वर माझं पाचारण करेल. नाही, आपण जेही काम तुम्ही करता परमेश्वर तुम्हाला कधी निवडू शकतो, परमेश्वर तुम्हाला कधी बोलावू शकतो, परमेश्वर तुम्हाला कधी पाचारण करू शकतो. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की त्याचा एक मोठा काळ, एक मोठा वेळ त्याचा गेला, पण पियानो त्या वेळामध्ये परमेश्वराने त्याला पाचारण केलं. आपल्याला वाटत असेल की मी बालपणामध्येच परमेश्वराने मला पाचारण का केलं नाही? हालेलुया. बालपणामध्येच परमेश्वराने मला का निवडलं नाही? जर मला पहिलंच निवडलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. मी अनेक लोकांना मी सुवार्ता सांगितली असते, अनेक लोक माझ्या सुवार्तेच्या द्वारे किंवा माझ्या बोलण्याच्या द्वारे अनेक लोक परिवर्तित झाले असते. परमेश्वराने मला फार उशिरा निवडलं. हालेलुया. पण परमेश्वराने ती वेळ तुमच्यासाठी निश्चित केली होती. हालेलुया, हालेलुया. कारण पियानो, आम्ही कधी कोणत्या वेळामध्ये परमेश्वरापासून किंवा परमेश्वराची आम्ही फितुरी करू शकतोय परमेश्वराला माहिती आहे, आणि म्हणून परमेश्वर आम्हाला अगोदर तयार करतो. हालेलुया. सो जर आम्ही कधी कुम्हाराकडे जर आम्ही गेलेलो असो, कुम्हार ज्या वेळेस पियानो एखाद्या भांड्याची जर त्याला रचना करायची आहे तर ती रचना करण्या अगोदर त्या मातीला एक प्रोसेस असते पियानो. ती माती त्या भांड्याला घडवण्या अगोदर त्या मातीला पियानो तयार केला जातो, आणि ती माती काही दिवसापर्यंत पाण्यामध्ये भिजली जाते. बरेच दिवस ती भिजली जाते, आणि ती माती भिजल्यानंतर पियानो त्या मातीला तो कुंभार काय करतो? आपल्या पायाने तुडवतो. बरोबर आहे? ती माती तुडवल्यानंतर ती माती पियानो तो कुंभार घेऊन ती माती पुन्हा आपटतो, आणि ती माती त्यामध्ये जे नाही पाहिजे ते प्रत्येक त्यातून तो काढून टाकतो, आणि जे पाहिजे ते घटक पाहिजे त्या प्रत्येक मातीला चांगली माती तो जमा करतो, जमा करतो, जमा करतो, आणि नंतरहून पियानो त्या चक्रावरती त्या मातीला तो ठेवतो, आणि नंतरहून त्याला पाणी लावत त्या मातीला तो आकार देतो, आणि त्यानंतर एक सुंदरसं पात्र तयार होतं. ओके. आता पात्र तयार झाल्यानंतर ते पात्र लगेच वापरामध्ये आणलं जातं का? नाही. आता ते पात्र कुठे जातं? अगदी तप्त भट्टीमध्ये जातं. ते पात्र तप्त भट्टीमध्ये गेल्यानंतर त्याला अगदी चांगल्या प्रकारची आग त्या भट्टीमध्ये लावल्या जाते.
ते भांड किंवा ती माती पूर्णपणे लाल होते आणि लाल झाल्यानंतर ते परिपक्व बनतं आणि प्रियानो त्यानंतर ते मातीचं जे भांड आहे ते इतकं कडक बनतं, इतकं टणक बनतं की आता त्यामध्ये पाणी जरी टाकलं तरी ते आता विरघळणार नाही. त्याला जरी प्रियानो किती जरी पाणी त्यामध्ये साचवलं आता ते पाणी त्यातून बाहेर येणार नाही. आता ते पात्र अगदी तयार झालेलं आहे. सो त्या प्रकारे परमेश्वर जर आम्हाला तो घडवत आहे, जर परमेश्वर आम्हाला तयार करत आहे, परमेश्वर जर आम्हाला प्रिपेअर करत आहे त्याच्या सेवेसाठी, त्याच्या कार्यासाठी, तर पियानो कदाचित आम्ही त्या पहिल्या स्टेप मध्ये असू की आम्हाला तो भिजवत ठेवतोय. थांब आणखी वेळ आहे. हालेलुया. कदाचित तो कुमार ज्या प्रकारे त्या मातीला आपल्या पायाने तुडवितो पियानो, कदाचित आमच्या जीवनामध्ये अनेक संकटांना आम्ही सामोरं जातोय. ती वेळ कदाचित आमची असेल. हालेलुया. कदाचित ती तिसरी स्टेप की ज्या वेळेस तो कुमार त्या मातीतून पियानो नको असलेले सर्व खडे, त्यातील वेगवेगळ्या प्रकारचे घटक जे नको आहेत ते त्यातून काढून टाकत असेल. सो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये सुद्धा पियानो अशा प्रकारचे घटक, राग, क्रोध, लोभ, द्वेष, तटफुटी आणि पियानो मत्सर आणि जगातल्या गोष्टी पियानो या सुद्धा आमच्या जीवनातून तो काढत असेल. ती वेळ ती तिसरी स्टेप असेल. हालेलुया. आता चौथी स्टेप की ही चौथी स्टेप आम्हाला दर्शवते की ज्या वेळामध्ये पियानो त्या मातीला त्या चाकावरती ठेवल्या जातं, आता त्याला फिरवल्या जातं. परमेश्वरा फार त्रास होतो. परमेश्वरा फार त्रास होतो. तुझ्यावरती विश्वास मी केला, आता मला फार त्रास होऊ लागलाय. मला फार चिंता, फार काळजी, फार वेगवेगळ्या प्रकारचे कटकटी, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या माझ्या जीवनामध्ये येऊ लागल्यात. सो आता तुम्ही तयारीच्या पुढच्या महत्वाच्या स्टेप कडे तुम्ही चाललेला आहात. तुम्ही ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, आता समस्या येणार आहेत, अडचणी येणार आहेत, पण ज्या प्रकारे प्रभू तुम्हाला घडवेल तुम्ही पात्र तयार होणार आहात. हालेलुया. जे विशेष पात्र, प्रत्येक पात्र विशेष कार्यासाठी तयार केलं जातं. हालेलुया. पण पियानो आता पात्र तयार झाल्यानंतर, त्या कुमाराने ते पात्र तयार केल्यानंतर आम्हाला वाटेल की आता हे पात्र पूर्णपणे तयार झालं नाही. आता या पात्राला तप्त भट्टीमध्ये टाकलं जायचंय. एक मोठी समस्या, एक मोठी अडचण, मोठं दुःख, मोठं क्लेश किंवा मोठी अशी अडचण आमच्या जीवनावर येऊन जाईल आणि त्यानंतर पियानो ज्या प्रकारे त्या तप्त भट्टीमध्ये त्या पात्राला ठेवल्या जातं, त्याला शेकल्या जातं, त्याला तापवलं जातं, त्याला त्या तप्त भट्टीमध्ये पियानो पूर्णपणे तयार केल्यानंतर पियानो ते पात्र तयार होतं. त्या प्रकारे आमच्या जीवनामध्ये सुद्धा पियानो आम्ही सेवेमध्ये येण्या अगोदर, प्रभूमध्ये येण्या अगोदर किंवा प्रभूच्या विश्वासासाठी पियानो त्याच्या कार्यासाठी विशेष प्रकारचं पात्र बनण्यासाठी आम्ही त्या तप्त भट्टीमध्ये आम्हाला टाकल्या जातं. आणि जे पात्र पियानो पुढे चालून टिकू शकणार नाही ते पात्र त्या भट्टीमध्येच फुटून जातं. पण जे पात्र टिकू शकतं ते पात्र त्या सर्व तप्त अग्नीला स्वतःला स्वीकारतं, तयार करतं. त्या सर्व गोष्टी तो आपल्याला पियानो इतकं सहन करण्याची तो तत्परता तयार करतो की किती जरी अग्नी यानंतर जरी आली, चुलीवरती ठेवल्या जाईल, गॅसवरती ठेवल्या जाईल, मी फुटणार नाही. हालेलुया. त्या प्रकारे पियानो आमच्या जीवनामध्ये पुढे चालून किती जरी प्रसंग आले, किती जरी दुःख आले, किती जरी निराशा आली, तर त्या प्रत्येक गोष्टीला आम्ही सामोरं जाण्याचं सामर्थ्य प्रभूने त्याच्या लोकांना, त्याच्या लेकरांना देऊ केलेलं आहे. हालेलुया. म्हणून आता तुम्ही कोणत्या स्टेप मध्ये असाल पियानो विचार करू नका. मोशेला परमेश्वराने तयार केलं, पण मोशे ढळला नाही. मोशेने स्वतःला प्रिपेअर करत गेला, तयार करत गेला. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये पियानो कौटुंबिक जीवनात असेल, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये असेल, विश्वासाच्या जीवनामध्ये असेल, पियानो आम्ही ज्या स्टेप मध्ये आहोत प्रभू तुम्हाला तयार करत आहे. ही इज प्रिपेरिंग यू प्रॉपरली. तो तुम्हाला प्रॉपर तयार करत आहे, योग्यरित्या तो तुम्हाला तयार करत आहे. पण जो व्यक्ती प्रभूला आपलं सर्वस्व समर्पित करतो प्रभू त्यालाच तयार करतो, प्रत्येकाला तो तयार करत नाही. हालेलुया. प्रभू तुमचा उपयोग मोठ्या कार्यासाठी करू इच्छित आहे. हालेलुया. सो ज्या प्रकारे मी पाहतो की ज्यावेळेस इस्रायल लोकांना परमेश्वर त्या मिस्रातून बाहेर काढणार आहे, तत्पूर्वी परमेश्वराने त्यांच्यासाठी जे प्रयोजन केलेलं आहे ते प्रयोजन आम्हाला लक्षात येतं की परमेश्वराने सांगितलं की तू
लोकांना सांगून ठेव, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्या चांदीचे दागिने मागून घ्यावे. या तऱ्हेने मिस्री लोकांची इस्रायलावर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. तशाच मिस्र देशात फारोचे सेवक आणि सामान्य लोक यांच्या दृष्टीने मोशे हा पुरुष अति थोर होता. सो ज्या वेळेस इस्रायल लोकांना या गोष्टी सांगण्यात आल्या, इस्रायल लोकांनी काय केलं? काय केलं? सांगितलेली गोष्ट ज्यांनी मान्य केली ते धनवान झाले आणि ज्यांनी दुर्लक्ष केलं असेल ते निर्धन झाले. ही योजना परमेश्वराची होती की त्या मिस्री लोकांचं त्यांनी दागिने, त्यांचं सोनं त्यांनी लुटावं. पण ही पद्धती फार प्युअर होती, व्हाईट कॉलर. ही पद्धती एकदम प्युअर होती की ते त्यांच्याकडनं लुटून नेतात हे मिस्री लोकांनाही समजत नाहीये. कारण आता परमेश्वराचा मास्टर प्लॅन आता फुल होणार आहे, परिपूर्ण होणार आहे. हे फक्त मोशेला माहिती आहे आणि परमेश्वराला माहिती आहे. आणि यानुसार परमेश्वराने इस्रायल लोकांना सधन करण्यासाठी, धनवान करण्यासाठी त्यांच्या धन्यांकडनं, त्यांच्या मालकांकडनं, त्यांच्या लोकांकडनं, त्यांच्या शेजारच्या लोकांकडनं, मिस्री लोकांकडनं त्यांचं धन, जे धन आहे ते धन त्यांना आणायला सांगितलं. आणि वचनामध्ये आम्ही पाहतो, निर्गमाचं पुस्तक अध्याय 12 आणि वचन 29 पुढे जर आम्ही वाचलं, संपूर्ण तो भाग आम्ही वाचणार नाही, पण पियानो या ठिकाणामध्ये आम्ही वचनामध्ये वाचूया की वचन 35 आणि 36. मोसेच्या सांगण्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. त्यांनी मिस्री लोकांपासून सोन्या चांदीचे दागिने व वस्त्रे प्रावरणे मागून घेतली. मिस्री लोकांची कृपादृष्टी इस्रायल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले, म्हणून त्यांनी जे जे मागितले ते ते त्यांनी त्यांना दिले. अशा प्रकारे त्यांनी मिस्री लोकांना लुटिले. हालेलुया. सो परमेश्वराने सांगितल्यानुसार इस्रायल लोकांनी आपल्या शेजाऱ्यांकडनं त्यांनी सोन्याचे, चांदीचे दागिने व वस्त्रे प्रमाणे मागून घेतली. मिस्री लोकांची कृपादृष्टी इस्रायल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले, म्हणून त्याने जे जे मागितले ते ते त्यांनी त्यांना दिले. कोणी दिले? कोणी दिले? कोणी दिले? कोणाला दिले? जे इस्रायल लोक गुलाम होते त्यांना दिले. सो ज्या वेळेस इस्रायल लोकांनी या गोष्टीची तयारी करायला सुरुवात केली असेल, परमेश्वर त्यांच्या बरोबर होता. जो व्यक्ती तयारीला लागतो परमेश्वर त्याच्या बरोबर राहतो. जो व्यक्ती ऐन वेळेला एखादी गोष्ट करायला सुरुवात करतो, परमेश्वर त्याला सहायता मुळीच करत नाही. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्हाला धनवान करावं आणि त्यासाठी परमेश्वराने त्यांना धनवान करण्यासाठी, सधन करण्यासाठी त्यांना अगोदर वेळ दिली की तुम्ही आपल्या शेजाऱ्यांकडनं, त्यांच्याकडनं सोन्या चांदीचे दागिने घेऊन या, त्यांच्याकडनं कपडे घेऊन या, म्हणजे ते तुम्हाला देऊन टाकतील. तुम्ही तयारी करा. इस्रायल लोकांनी जर तयारी केली नसती तर ते धनवान झाले असते का? झाले असते का? ती गोष्ट वेगळी आहे की त्यांना धनवान झाल्यानंतर त्या धनाचाच उपयोग त्यांनी एक वासरू तयार करण्यासाठी केलं. ती गोष्ट वेगळी ठरते. हालेलुया, हालेलुया. पण जर परमेश्वर जर धनवान करतो तर ही परमेश्वराकडून मिळणारी पियानो एक कृपा आहे. ही कृपा मला पुढे पाहायला मिळते की त्यांनी जर तयारी केली नसती तर पियानो ही धनवान होण्याची कृपा त्यांच्यावरती मुळीच झाली नसती. तयारी गरजेची आहे. प्रिपरेशन इज इम्पॉर्टंट. हालेलुया, हालेलुया. सो इस्रायल लोकांची वाटचाल करण्यापूर्वीची ही तयारी आहे. त्यानंतर आणखी त्या लोकांची तयारी आम्ही पाहतो की त्यांनी आणखी आपल्या घरामध्ये एक गोष्ट केली. त्या घरामध्ये त्यांनी तयारी केली की त्यांच्यासाठी पियानो ज्या कोकऱ्याला त्यांनी आपल्या घरामध्ये रांधलं, त्याचं रक्त त्यांच्या घराच्या कपाळपट्टीवरती, बाह्यावरती त्यांनी लावलं आणि त्यानुसार पियानो त्यांनी स्वतःला तयार केलं की आपला आणि आपल्या परिवाराचा बचाव होण्यासाठी. सो आज सुद्धा आम्हाला प्रत्येकांना तयारी करणं गरजेचं आहे की आपल्या प्रत्येकांसाठी पियानो जे परमेश्वराचा कोकरू प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती अर्पण्यात आलेला आहे, पियानो त्याचं रक्त आपल्यावरती आणि आपल्या बरोबर आपल्या घरातल्या लोकांवरती सुद्धा आम्ही ते रक्त लावल्या जावं, यासाठी आम्ही तयार व्हावं. पियानो आम्हाला आणि आमच्या बरोबर आमच्या परिवारातील प्रत्येकांना उद्धार, प्रत्येकांना तारण प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही ती तयारी करणं गरजेचे आहे. तरच प्रियांनो आपला आणि आपल्या परिवारातील प्रत्येकांचा बचाव होऊ शकेल. नास्ता परमेश्वरापासून कोणी वाचू शकणार नाही.
ज्याच्यावरती ते रक्त लावलेलं आहे तोच व्यक्ती वाचला जाणार आहे. सो ही इस्रायल लोकांची वाटचाल करण्यापूर्वीची तयारी आहे. त्यानंतर आणखी एक तयारी आहे, ही दाविदाची तयारी आहे. ही दाविदाची तयारी यरुशलेमचं जे पवित्र मंदिर आहे प्रियानो, ते मंदिर बांधण्या अगोदरची त्याची तयारी. पहिले इतिहास 22 अध्याय वचन 5 आम्ही वाचूया. फर्स्ट क्रोनिकल्स चॅप्टर 22 वर्स 5. पहिले इतिहास 22 अध्याय वचन 5. दावीद म्हणाला, माझा पुत्र शल्मोन तरुण व सुकुमार आहे आणि जे मंदिर परमेश्वराप्रित्यर्थ बांधावयाचे आहे ते अत्यंत भव्य, सर्व देशात विख्यात व शोभिवंत झाले पाहिजे, म्हणून मला त्यासाठी तयारी केली पाहिजे. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की पियानो, ज्या वेळेस की जो कोश आहे, तो कोश, या कोशाला स्थान नव्हतं. तो कोश फक्त त्या निवास मंडपामध्येच होता. पण परमेश्वर आणि परमेश्वराच्या त्या कोशासाठी एक पवित्र मंदिर, परमेश्वराच्या नामासाठी एक पवित्र मंदिर उभारल्या जावं, बांधल्या जावं, ही दाविदाच्या मनामध्ये एक इच्छा तयार झाली. आणि त्याने या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की वचन 5 मध्ये की दावीद म्हणाला, माझा पुत्र शल्मोन तरुण व सुकुमार आहे आणि जे मंदिर परमेश्वराप्रित्यर्थ बांधवायचे आहे ते अत्यंत भव्य, सर्व देशात विख्यात व शोभिवंत झाले पाहिजे, म्हणून मला त्यासाठी तयारी केली पाहिजे. या प्रकारे दाविदाने आपल्या मरणापूर्वी पुष्कळ तयारी केली. दाविदाने काय केलं? काय केलं? काय केलं? कशाची पुष्कळ तयारी केली? हालेलुया. परमेश्वराच्या नामाप्रित्यर्थ मंदिर बनवण्याची त्याने अगोदर तयारी केली. आणि जर त्याने तयारी केली नसती तर कदाचित शल्मोन राजाला जास्त वेळ कदाचित लागू शकला असता. कदाचित दाविदाने तयारी केली नसती तर शल्मोनाला कदाचित त्या गोष्टीची कमतरता भासली असती. पण प्रियांनो, दाविदाला वाटलं की मी परमेश्वराच्या मंदिराची उभारणी करेल, पण परमेश्वराने त्याला स्पष्ट सांगितलं की तू अनेकांचा वध केलेला आहे, तू एक योद्धा आहे आणि तुझे हात रक्ताने माखलेले आहे, आणि म्हणून तू माझ्या नामासाठी मंदिर तू बांधू नको, तर तुझा पुत्र शल्मोन याच्या हाती ते मंदिर मी बनवून घेईन. आणि वचनामध्ये मी पाहतो की वचन 6 मध्ये मग त्याने आपला पुत्र शल्मोन यास बोलावून इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ मंदिर बांधण्याची आज्ञा केली. दावीद आपला पुत्र शल्मोन यास म्हणाला, माझा देव परमेश्वर याच्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधवायचे असा माझा मानस होता, पण परमेश्वराचा आदेश मला प्राप्त झाला की तू बहुत रक्तपात केला आहे आणि पुष्कळ युद्ध केली आहेत. तुला माझ्या नामाचे मंदिर बांधवायचे नाही, कारण तू माझ्या देखत पृथ्वीवर पुष्कळ रक्तपात केला आहे. पहा, तुला एक पुत्र होईल, तो शांतता प्रिय मनुष्य असेल. मी त्यास त्याच्या चहूकडल्या शत्रूपासून विसावा देईल. त्याचे नाम शल्मोन शांतप्रिय असे होईल. त्याच्या कारकिर्दीत मी इस्रायला शांती व स्वास्थ्य देईल. तो माझ्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधील. तो माझा पुत्र व मी त्याचा पिता होईल. इस्रायलावरील त्याची गादी मी निरंतरची स्थापिल. तर आता माझ्या पुत्रा, परमेश्वर तुझ्या बरोबर असो, तू कृतार्थ हो आणि परमेश्वर तुझा देव तुझ्या संबंधाने म्हणाला आहे त्याप्रमाणे त्याचे मंदिर बांध. स्वामी पुढे पाहतो, जरा वाजवायचे तर जोरदार वाजवा. दाविदाने मंदिराची बांधणी करण्यासाठी त्याने तयारी केली आणि त्या तयारीनुसार त्याने आपल्या पुत्राला शल्मोनाला त्याने आज्ञा केली. वचन आम्हाला सांगतं की दाविदाला ह्या गोष्टीचा विचार आपल्या मनामध्ये त्याने आला, पण त्या मनामध्ये आलेल्या विचाराबरोबर त्याने तयारी सुद्धा केली. हालेलुया. जर त्याने तयारी केली नसती तर कदाचित जे मंदिर बनवण्यासाठी जो वेळ लागला त्या वेळेला अधिक वेळ लागला असता, कदाचित दुप्पट वेळ लागला असता. हालेलुया, हालेलुया. पण प्रियानो, जे शल्मोन राजाने जे मंदिर बनवलं ते मंदिर इतकं भव्य होतं. ते यरुशलेमचं परमेश्वराचं जे मंदिर आहे ते इतकं भव्य होतं, इतकं मोठं होतं की ते मंदिर पाहण्यासाठी आणि राजवैभव आणि तो संपूर्ण यरुशलेम पाहण्यासाठी, शल्मोनाच्या कामाला पाहण्यासाठी, शल्मोनाच्या पद्धतीला पाहण्यासाठी दूर दूरून लोक प्रियानो नजराने घेऊन येत होते.
कारण परमेश्वराने शलोमोन राजाला त्याचं स्वर्गीय ज्ञान बुद्धी चातुर्य परमेश्वराने शलोमोनाला दिलं होतं. पण दाविदाची तयारी, मंदिरासाठी जी तयारी आहे ती विशेष अशी तयारी आहे. दाविदाने जर ती तयारी केली नसती तर कदाचित ते मंदिर बनवण्यासाठी अधिक विलंब लागला असता. सो तयारी फार गरजेची आहे मंदिर बनवण्यासाठी. त्यानंतर आणखी एक तयारी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते. ही तयारी आहे 5 कुमारिकांची. ही तयारी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. मत्त्याच्या पुस्तकामध्ये अध्याय 25 आणि वचन 1 ते 23 मध्ये पियानो 1 ते 13 मध्ये या गोष्टी नमूद केलेल्या आहे. 10 कुमारिका आहे. मॅथ्यू चॅप्टर 25 वर्स 1 to 13 या ठिकाणामध्ये पियानो 10 कुमारिका दिलेल्या आहेत. वचन 1 पासून मी वाचूया. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारी सारखे होते. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले पण आपणा बरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागला व सर्वांस झुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा वर आला आहे, त्याला सामोरे चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्ख्यांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हास तुमच्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले की कदाचित आम्हाला व तुम्हाला पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे हे बरे. त्या विकत घ्याव्यास गेल्या असत्या. वर आला तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्यांच्या बरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्याही कुमारे येऊन म्हणाल्या, प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, मी तुम्हास ओळखीत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही. ओके. कोणत्या कुमारी त्या वराबरोबर घेतल्या गेल्या? यस. ज्या 5 कुमारी तयारीत होत्या आणि शहाण्या होत्या. शहाण्या आहेत म्हणून त्यांनी तयारी केली. हालेलुया, हालेलुया. त्या शहाण्या आहेत म्हणून त्यांनी तयारी केली आणि ज्या शहाण्या नाहीयेत त्यांनी तयारी केली नाही. म्हणजे तयारी काय दर्शवते? शहाणपण. आणि तयारी न करणं काय दर्शवते? बोलो येशू मसीह की हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो तयारी की या तयारीतून आम्हाला लक्षात येतं की या 5 कुमारिका की ज्या शहाण्या आहेत त्यांनी आपली तयारी केली. काय तयारी केली? आपल्या बरोबर दिवे घेतले आणि हे दिव्या बरोबर हालेलुया त्यांनी दिव्या बरोबर अधिकचं तेल घेतलं. चेक चेक. त्यांनी आपल्या बरोबर दिवे घेतले आणि दिव्याबरोबर अधिकचं तेल घेतलं. ही त्यांच्या शहाणपणाची तयारी आम्हाला दर्शवते की त्यांनी त्यांचं शहाणपण त्या ठिकाणी दाखवलं आणि त्यांनी या गोष्टीचा विचार केला नाही की आम्ही वेळेवरती इतरांकडनं मागून घेऊ, वेळेवरती आम्ही दुकानामध्ये जाऊ, वेळेवरती आम्ही कुठून तरी घेऊन येऊ. नाही, त्यांनी अगोदर तयारी केली. काय केली? थोडं जोरात बोला. काय केली? काय केली? ओके. सो त्यांनी तयारी केली आणि तयारी केल्यानंतर त्या वचनामध्ये सांगितलं की तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारी सारखे होईल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाल्या. स्वर्गाच्या राज्या संदर्भात यांनो हा दाखला देण्यात आलेला आहे. आणि स्वर्गाचं राज्य हे जगातल्या प्रत्येक व्यक्तींसाठी या स्वरूपाने स्पष्ट करतं की ज्या कुमारिका शहाण्या आहेत त्या स्वतःला तयार करतील आणि ज्या मूर्ख आहे त्या तयारी करणार नाही. हालेलुया, हालेलुया. तयारी म्हणल्यानंतर पियानो तयारी या वचनातून आम्हाला लक्षात येते. ऐन वेळेला कुठली गोष्ट करायची नाही. ऐन वेळेला कुठली गोष्ट कुठलं काम केलं तर काय होतं? धावपळ होते, गोंधळ उडतो आणि कोणतंही काम योग्य होत नाही.
काम योग्य होण्यासाठी, अगदी व्यवस्थित होण्यासाठी काय गरजेचे आहे? काय गरजेचे आहे? काय गरजेचे आहे? तयारी गरजेची आहे. पण आम्ही पाहतो की कधी कधी जसा ख्रिसमसचा महिना सुरू होतो, ख्रिसमस किती तारखेला असतो? किती? 25. ईस्टर कधी असतो? गुड फ्रायडेच्या तिसऱ्या दिवशी, बरोबर आहे. ज्या प्रकारे प्रियांनो जे ECG स्वरूपाने जे ख्रिस्ती आहेत त्यांची तयारी त्या महिन्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते. कारण आम्ही बऱ्याच परिवारामध्ये कॅरलला जातो आणि आमच्या कॅरल टीमला त्या सगळ्या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर आम्हाला पाहायला मिळतात. धन्यता आम्हाला मिळते की ही तयारी कशी आहे. हालेलुया, हालेलुया. सो प्रियांनो, आम्ही पाहतो की ज्या वेळेस ख्रिसमसचा महिना सुरूच होतोय तर 1 तारखेपासून जी लगबग सुरू होते, कपडे आणायचे, डेकोरेशनचं सामान आणायचंय, आणखी वेगवेगळ्या वस्तू आणायच्या, घरात वेगवेगळे अन्न पदार्थ बनवायची तयारी 1 तारखेपासून. कारण ख्रिसमसचा महिना सुरू झालाय. कधी ख्रिसमसच्या या तयारी संदर्भात इतकी जागरूकता दिसते की दर रविवारी ही तयारी कधीच दिसत नाही किंवा ती जागरूकता कधीच दिसत नाही. प्रार्थनेला येणं माहिती नाही, उपवास करणं कधीच नाही. हालेलुया. देणं ते काय असतं? हालेलुया. काही जबाबदारी त्याबद्दल तर मला काय माहितीच नाही. सो प्रियांनो, जर अशा प्रकारचं ख्रिस्ती जीवन आहे आणि फक्त त्या एका महिन्याच्या त्या ख्रिसमसच्या 25 तारखेसाठी जर इतक्या दिवसाची 1 तारखेपासून तयारी सुरू होते, बाकीच्या दिवस तुमचा ख्रिस्त कुठे असतो? तो ख्रिस्त जीवन कुठं असतं? हालेलुया, हालेलुया. ख्रिसमस एकाच दिवसाचा आहे का? ख्रिस्ती जीवन एकाच दिवसाचा आहे का? ख्रिस्त एकाच दिवसाचा आहे का? आमचा ख्रिस्त आमच्यासाठी रोज असला पाहिजे. आमचा ख्रिस्त आमच्यासाठी श्वासासारखा असला पाहिजे. आमचा ख्रिस्त आमच्यासाठी पियांनो रोजचा पाठोपाठी तो ख्रिस्त आमच्यासाठी असला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. ऐन वेळेला पियांनो जर वाटत असेल की मी फक्त ख्रिस्ती ख्रिसमस साठीच आहे, तर ते ख्रिस्ती ख्रिसमस साठी असलेले जे ख्रिस्ती आहेत ते इथंच राहणार आहेत आणि जे रोज ख्रिस्तासाठी जगतात तेच ख्रिस्ताबरोबर असणार आहेत. हालेलुया, हालेलुया. आम्ही ख्रिसमस साठीचे ख्रिस्ती मुळीच नाहीये. आणि जर असाल तर मी प्रभू मध्ये तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आजच बदला. कारण ख्रिसमस साठी असलेले ख्रिस्ती कदापि ख्रिस्ताबरोबर घेतले जाणार नाहीये. जे ख्रिस्तासाठी तयार झालेले आहेत, जे ख्रिस्तासाठी तयार झालेले आहेत, स्वतःला ते आत्मिकरित्या तयार करत आहे, त्या 5 कुमारिकांसारख्या ज्या शहाण्या आहेत त्यांची तयारी त्यांनी दर्शवली. आपले दिवे घेतले, आपल्या दिव्याबरोबर आपले तेलही त्यांनी घेतले आणि त्या वाराला सामोऱ्या गेल्या. आणि त्या वचन आम्हाला सांगतं की त्या वेळामध्ये जो ध्वनी झाला त्या ध्वनीच्या द्वारे पियांनो त्या कुमारिका त्या वराबरोबर घेतल्या गेल्या. आणि त्यानुसार पियांनो ज्या 5 मूर्ख होत्या त्यांनी ऐन वेळेला काय केलं? ज्या ठिकाणी तेल मिळतं त्या ठिकाणामध्ये त्या तेल आणण्यासाठी गेल्या. प्रिपरेशन, तयारी फार महत्वाची आहे. आणि जर ही तयारी होत नाहीये तर आम्ही आमचा तराजू आमच्या समोर आम्ही ठेवावा की मी या 5 मध्ये आहे की मी या 5 मध्ये आहे. मी कोणत्या 5 मध्ये आहेत? 5 याही आहेत आणि 5 त्याही आहेत. पण या 5 मध्ये आणि या 5 मध्ये फार मोठा फरक आहे. हालेलुया, हालेलुया. ज्यांनी तयारी केली त्या वराबरोबर घेतल्या गेल्या. सो तयारी फार महत्वाची आहे. सो आता मी पाहिलं की पियानो वेगवेगळ्या प्रकारच्या तयारी, परमेश्वराने मनुष्यासाठी केलेली तयारी एदेन बागाची. त्यानंतर आम्ही पाहिलं की नोहाने आपल्या तारू आणि आपल्या परिवाराच्या बचावासाठी केलेली तारूची तयारी. अब्रामाने आपल्या एकुलत्या एका मुलाला इसाकाला अर्पण करण्यासाठीची केलेली तयारी. इस्रायल लोकांनी मिस्र देशातून निघून इस्रायलाकडे कनानाकडे जाण्याची वाटचाल करण्यापूर्वीची तयारी. दाविदाने मंदिर बांधण्यास संदर्भात त्याने अगोदर केलेली तयारी. ज्या 5 कुमारिका आहेत पियानो, ज्या शहाण्या 5 कुमारिका त्यांनी पूर्व केलेली तयारी.
या वेगवेगळ्या प्रकारच्या तयारीला आम्ही पाहिलं. आता आम्ही विश्वासणारे, आता मला काय तयारी करायची? हालेलुया. इतक्या तयारी आम्ही ऐकल्यात, इतक्या तयारी आम्ही प्रत्येकाने जाणून घेतल्या. आता आम्ही प्रत्येक जण विश्वासणारे आहोत. आम्हाला विश्वासणाऱ्यांना सुद्धा काही तयारी करणं गरजेचे आहे की नाही? यांच्या तयारीच्या जोरावरती आम्ही घेतल्या जाऊ का? नाही. यांची तयारी त्यांच्यासाठी महत्वाची ठरली. आता ही शिकवण आम्हाला मिळते की विश्वासणाऱ्याने आताच्या वेळामध्ये आता काय तयारी करावी. एक वचन आम्ही वाचूया. विश्वासणाऱ्यांच्या तयारी संदर्भात वचन काय सांगतं? 1 थिस्सलुनी 5 आणि वचन 2. 1 Thessalonians chapter 5 verse 2 वाचूयात. कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहित आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. हालेलुया. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की जसा चोर येतो तसा प्रभूचा दिवस येतो. चोर कधी येणार आहे सांगतो का? नाही सांगत. त्या प्रकारे प्रभूचा दिवस कधी येणार आहे हे केवळ परमेश्वराला माहिती आहे, कोणालाच माहिती नाही. देवदूताला सुद्धा माहिती नाही. आणि जर तुम्हाला कोणी सांगत असाल की या दिवशी प्रभू येणार आहे, विश्वास ठेवू नका. कोणारे विश्वास ठेवू नका, कारण ती गोष्ट केवळ परमेश्वरालाच माहिती आहे. आणि तो आपल्या एकुलत्या पुत्राला कधी पाठवणार आहे परमेश्वराला माहिती आहे. हालेलुया. जर ती गोष्ट प्रभूला माहिती आहे आणि जर वचन आम्हाला सांगतं की देवदूताला सुद्धा ती गोष्ट माहिती नाही, पण तत्पूर्वी परमेश्वराने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्यातून आम्ही ओळखू शकतो की प्रभूचं येण्याचा समय कसा आहे. एक वचन आम्ही वाचूया. 1 पेत्र 5 अध्याय वचन 1 ते 5. 1 Peter chapter 5 verse 1 to 5 वाचूयात. पहिले पेत्र 5 अध्याय वचन 1 ते 5. तुम्हातील वडिलांना, जो मी सोबतीचा वडील, ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी व प्रकट होणाऱ्या गौरवाचा वाटेकरी, तो मी असा बोध करीतो. तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्यलोभाने नव्हे, तर उत्सुकतेने करा. तुमच्या हाती सोपवलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाळात कित्येक व्हा. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमजणारा हार प्राप्त होईल. तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकाची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करीतो आणि लीनांवर कृपा करीतो. हालेलुया. पेत्राच्या या पत्रामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे वचन 4 मध्ये की जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल. मुख्य मेंढपाळ कोण आहे? थोडा जोरात बोला. कोण आहे? आणि तो मुख्य मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येईल. त्या वेळामध्ये तो काय देईल? गौरवाचा व न कोमेजणारा हार प्राप्त होणार आहे. त्याला मुकुट सुद्धा म्हणलेला आहे, क्राऊन. जो क्राऊन त्याच्या निवडलेल्या लोकांना तो आपल्या हाताने त्यांच्या डोक्यावरती तो घालेल. हालेलुया. तो त्यांनाच तो मुकुट किंवा त्यांनाच तो हार किंवा त्यांनाच तो क्राऊन तो देणार आहे, ज्यांना तो म्हणेल भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास, ये माझ्या आनंदामध्ये सहभागी हो. मी तुझी पुष्कळांवरती नेमणूक करीतो. हालेलुया. प्रियांनो, तो मुकुट प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या निवडलेल्या लोकांना आपल्या हाताने तो देईल. पण तत्पूर्वीची जी गोष्ट या वचनामध्ये सांगितलेली आहे, ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी व प्रगट होणाऱ्या गर्वाचा वाटेकरी तो मी असा बोध करीतो. तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्य लोभाने नव्हे, तर उत्सुकतेने करा. त्याच प्रकारे वचन आम्हाला सांगतं वचन 3 मध्ये, तुमच्या हाती सोपवलेल्या लोकांवर धनीपणा करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ता व्हा. आणि वचन 5 मध्ये ही गोष्ट नमूद केली की तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करीतो आणि लीनांवर कृपा करीतो. सो देवाच्या लोकांना जी गोष्ट करण्याची आवश्यकता आहे या वचनामध्ये सांगितलंय की तुम्ही वडिलांच्या अधीन असा. हालेलुया.
अधीनता आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे, त्यानंतर एकमेकांची सेवा करायला पाहिजे, त्यानंतर नम्रता आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे, त्यानंतर आम्ही लीनता आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. जर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असेल तरच आम्ही स्वतःला प्रिपेअर करू, तरच आम्ही स्वतःला तयार करू प्रभूच्या दुसऱ्या आगमनासाठी. आणखी एक वचन सांगितलंय की आम्ही विश्वासणाऱ्याने कोणती तयारी करायची आहे, तर मत्ती 24 आणि वचन 42, मॅथ्यू चॅप्टर 24 वर्स 42 की त्या ठिकाणामध्ये सांगितलं की जागृत राहा. काय करायचंय? हालेलुया. आणखी वचन 44 मध्ये सांगितलेलं आहे की सिद्ध असा. जो जागृत आहे, जो सिद्ध आहे, जो तयार आहे, त्यालाच प्रभू येशू आपल्या बरोबर घेऊन जाईल. हालेलुया. जे झोपलेले आहे, हालेलुया, जे झोपलेले आहेत त्यांना प्रभू येशू आपल्या बरोबर घेऊन जाणार नाही. जे जागृत आहेत, हालेलुया, जे झोपतंय त्यांना वाटत असेल बाळा साहेबांना कसं काय कळालं. हालेलुया. सो वचन असं सांगतंय की जागृत राहा, सिद्ध असा. आम्ही जागृत राहणं, आम्ही सिद्ध असणं, आम्ही प्रियांनो आमच्या आत्मिक रित्या जर आम्ही जागृत नाही तर प्रियांनो आम्ही स्वतःला सिद्ध करणार नाही, आम्ही तयार करणार नाही. आणि तयारी नाही तर इथंच राहू. जो तयार आहे तोच प्रभू बरोबर घेतला जाणार आहे. हालेलुया. त्यानंतर एक शेवटलं वचन आम्ही वाचूया की या वचनानुसार आम्ही स्वतःला तयार कसं करायला पाहिजे. मिखा 6 आणि वचन 8 मध्ये या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं. मिखा 6:8, मिखा 6:8 मध्ये या ठिकाणी वचन काय सांगत आहे? हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे, नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्र भावाने चालणे. या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो? प्रियांनो, परमेश्वर या वाचून आम्हाला काहीच मागत नाही. परमेश्वराचं मागणं काय? परमेश्वराचं मागणं काय आहे? परमेश्वराचं मागणं आहे नीतीने वागणे, आवडीने दया करणे, आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे. या वाचून परमेश्वर तुझ जवळ काय मागतो. पण या गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात आणि या गोष्टीकडे केंद्रित होतात की मी उपवास करेल, मी प्रार्थना करेल, मी दान दशमांश देईल, माझी जबाबदारी मी पूर्ण करेल. पण ज्या वेळामध्ये नीतीने वागायचं त्या वेळामध्ये मी नीतीने वागणार नाही. ज्या वेळामध्ये आवडीने दया करायची त्या वेळामध्ये आवडीने दया करणार नाही. ज्या वेळामध्ये परमेश्वरासमोर नम्र भावाने राहायचंय त्या वेळामध्ये परमेश्वराची ती नम्रता माझ्या जीवनामध्ये राहणार नाही. मग जे परमेश्वराला पाहिजे ते परमेश्वराला आम्ही देतो का? नाही देत. मग आम्ही स्वतःला तयार करू का? नाही करत. आणि जर स्वतःला तयार करत नाही तर परमेश्वराबरोबर, प्रभू बरोबर आम्ही घेतले जाऊ का? तो सुद्धा म्हणेल मी तुला ओळखत नाही. हालेलुया, हालेलुया. सो ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जो स्वतःला प्रिपेअर करतो, जो स्वतःला तयार करतो, जो तयार आहे तोच प्रभू बरोबर घेतला जाईल. आणि जो तयार नाही, ज्याचे दिवे जळतायत, ज्याच्याकडे कुपीमध्ये तेल आहे, तोच व्यक्ती प्रभू बरोबर घेतला जाईल. आम्ही वधू या नात्याने, विश्वासणारी मंडळी वधू या नात्याने प्रत्येकाने आपल्या दिव्याला त्याने ज्वलंत ठेवणं आणि आपल्या आत्मिक कुपीमध्ये प्रभूचा अभिषेक, त्याचं सामर्थ्य प्राप्त करून घेणं, ते तेल आपल्या जवळ ठेवणं गरजेचं आहे. ज्याच्याकडे वचन आहे, ज्याच्याकडे उपवास आहे, ज्याच्याकडे प्रार्थना आहे, ज्याच्याकडे आत्म्या आहेत, प्रियांनो तो व्यक्ती प्रभू बरोबर घेतला जाईल. हालेलुया. जर प्रियांनो आमच्या आत्मिक जीवन हे मिनमिनत झालंय, आत्मिक जीवन प्रियांनो जर विझायला लागलंय, तर आणखी आम्हाला अभिषेकाची गरज आहे, आणखी आम्हाला त्याच्या सामर्थ्याची गरज आहे. कारण प्रभूची इच्छा आहे की आम्ही प्रत्येकाने पेटलेलं राहावं, आम्ही प्रत्येकाने प्रियांनो ज्वलंत राहावं. कारण एक पेटता दिवा प्रकाश देणारा आहे. एक पेटता दिवा हा जिवंत असलेल्याचा प्रियांनो पुरावा आहे. पण जो दिवा विझायला लागला तो मरणाच्या अधोगतीकडे चाललेला आहे हे दाखवतं. जो दिवा स्वतःमध्ये तेल नाही, यातून ते दर्शवतं की मी आता प्रिपेअर नाहीये. हालेलुया.
पण प्रियानो, जो दिवा स्वतःला तयार ठेवतो, जो दिवा आपल्या बरोबर तेलही घेतो, प्रियानो, तो प्रत्येक आत्मा, तो प्रत्येक व्यक्ती प्रभू बरोबर नक्की घेतला जाईल आणि तो प्रभू बरोबर त्याचा गौरव, त्याची महिमा, त्याची प्रशंसा करेल. सो आमची वेळ आहे की आम्ही तयारी करावी. हालेलुया. आणखी एक प्रभूमध्ये मी विनंती करेन की तयारी ही आत्मिक तयारी तर आम्हाला करायचीच आहे, पण त्याचबरोबर प्रियांनो, आम्हाला प्रार्थनेसाठी यायची तर अगोदर आम्ही तयारी करणं गरजेचे आहे. हालेलुया. रविवारच्या सभेला यायचंय तर शनिवारी तयारी करा, शुक्रवारच्या सभेला यायचंय तर गुरुवारी तयारी करा, मंगळवारच्या सभेला यायचं तर सोमवारी तयारी करा. विशेषरित्या प्रियांनो, प्रभुभोजनाच्या त्या विशेष विधीला यायचंय तर आदल्या दिवशी तुम्ही प्रिपेअर व्हा, स्वतःला तयार करा, क्षमा करा, दया करा, प्रेम करा. प्रभूकडनं तो पवित्रता, ती शुद्धता प्राप्त करून घ्या. प्रियांनो, ती तयारीची वेळ आहे, जी तयारीची वेळ प्रभूने देव केलेली आहे. जर ती तयारी आज जर आम्ही आमच्या जीवनामध्ये केली नाही तर तो वेळ, तो समय कधी संपेल आम्हाला माहिती नाही. म्हणून आज ही वेळ आहे तयारीची. कारण वचन आम्हाला सांगतं की जसा चोर येतो तसा परमेश्वराच्या प्रभूचा दिवस येणार आहे. तो दिवस कधी येणार आहे आम्हाला माहिती नाही, पण आम्हाला तयार असणं गरजेचं आहे. तयार आहात तर प्रभू नक्की तुम्हाला घेऊन जाईल, पण तयार नाही तर प्रभू तुम्हाला म्हणेल की मी तुला ओळखत नाही. प्रभूने आम्हाला असं म्हणता कामा नये. प्रभूने म्हणलं पाहिजे, भल्या विश्वासुदासा ये माझ्या आनंदामध्ये सहभागी हो. तो परमेश्वर आमच्यावरती संतुष्ट असला पाहिजे, तो प्रभू आमच्यावरती आनंदित असला पाहिजे. यासाठी प्रियांनो, आज आज आजपासून आम्ही तयारी लागू, कारण प्रभू लवकर येत आहे, प्रभू लवकर येत आहे, प्रभू लवकर येत आहे. प्रभू प्रत्येक जणांना आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन. जोरदार